सलाम सर्वांना, प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्ही सर्वजण प्रभूच्या कृपेत आहात आणि चांगले आहात. आपण कुठेही असलो, कोणत्याही परिस्थितीत असलो तरी आपण प्रभूला गौरव देणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीत दाविदानेही प्रत्येक त्याच्या गोष्टीत प्रत्येक संकटात प्रभूला वेळोवेळी प्रेज दिला, स्तुती दिली, महिमा दिली. योबाने त्याच्या दुःखात प्रभूचं आठवण केली. पौलानेही त्या अनेक छळात, संकटात, दुःखात त्यांनी प्रभूचा धावा केला. आज आपण या जगात जगत असताना ख्रिस्ती जीवन फार खडतर आहे आणि ह्या ख्रिस्ती जीवनात अनेक संकट येतात, अनेक गोष्टी असतात की ज्या आपण फक्त आपल्या प्रभूला सांगू शकतो आणि आपण कधी कधी खचूनही जातो या जीवनात. परंतु आज प्रभू आपल्याला जवळ बोलवत आहे आणि जसं त्याचे जे सेवक आहेत, गीतकार, जसं एक गीत त्यांनी गायलेलं आहे, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. आणि अशाच प्रकारे आपण कोणत्याही परिस्थितीत असलो, प्रभूने बायबलमध्ये पवित्र शास्त्रात भिवू नको हे किती वेळा बोललेलं आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवशी प्रभू एक धीराचं वचन देतो, भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे. तुला जगाने टाकलं, तुला सर्वांनी टाकलं तरी तो आपल्याला जवळ करतो. तो मी तुला जवळ करतो. जसं उधळा पुत्रालाही त्याच्या बापाने जवळ केलं, तसा आपला प्रभू आपल्यासाठी नेहमी हात पसरून आपल्याला त्याच्या कवेत घेण्यासाठी नेहमीच तयार आहे. आणि हे आपल्याला उत्तम असं प्रेमाचं प्रतीक जे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्या वधस्तंभावर केलेलं आहे. आपल्या सर्व पापांची क्षमा त्याने त्या वधस्तंभावर केली. त्या अमूल्य रक्ताने आपल्या सर्वांना वाचवलं. मग आपण का खचून जातो? या जगत असताना आपल्याला धीर उत्पन्न करणारं एकच आहे हे पवित्र वचन आणि हे आपल्याला आशा देतं, जी सार्वकालिक आशा आहे. आणि म्हणून आज आपण त्याच्या चरणाशी येऊया, त्याच्या प्रार्थनेत जाऊया, त्याचं वचन वाचूया आणि तो खरंच आपल्याला ताकद देणार आहे प्रभूची. आणि त्याच्या चरणाशी येऊया, तो नक्कीच आपल्याला आनंदी करणारा देवबाप आहे. धन्यवाद. आमेन.